छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी फक्त 500 रुपये अनुदान दिलं जात आहे। किल्ले सिंधुदुर्गावर श्री शिवराजेश्वर मंदिर आहे, मंदिरासाठी महिना फक्त 500 रुपये भत्ता दिला जातोय। तर शिवाजी महाराजांच्या नावे सरकार चालवणाऱ्यांचा हात आखडता का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा अंमलबजावणी केलेली गेलेली नाही असंही समोर येत आहे। तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी फक्त 6000 रुपये वर्षाला दिले जात आहेत। तर अब्जावधींचा खर्च करणाऱ्या सरकारचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आखडता का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील एकमेव मंदिरासाठी खर्च करण्यास सरकारने हात आखडता घेतल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। तर किल्ले सिंधुदुर्गावर शिवरायांचं श्री शिवराजेश्वर मंदिर आहे आणि देशातील हे एकमेव मंदिर असून सुद्धा या मंदिराच्या खर्चासाठी मात्र फक्त 500 रुपये महिना दिला जातोय। याचाच अर्थ वर्षाला फक्त 6000 रुपये दिले जात आहेत। शिवरायांच्या नावे सरकार चालवणारे राज्यकर्ते शिवराजासाठी महिन्याला फक्त 500 रुपये खर्च करतायत। तर यावर नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। नाही, अशा पद्धतीची माहिती अगर हिंदू जागरण समिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आमच्याकडे द्यावी। असं काय होत असेल तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये सुधार करू। शिवरायांच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही तडजोड करायला तयार नाही। ती माहिती आमच्याकडे दिली तर योग्य पद्धतीने आम्ही माहिती देऊ आणि तो प्रश्न सोडू। तर आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। मात्र जरी 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी याविषयी आदेश दिले होते तरी सुद्धा आतापर्यंत त्याची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी फक्त 6000 रुपये वर्षाला दिले जात आहेत। त्यामुळे या मंदिराचा खर्च, देखभालीचा खर्च कसा काय 6000मध्ये वर्षाला निघणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर सगळ्यात आधी लोकशाही मराठीवर ही बातमी आपण बघू शकताय। मुख्यमंत्र्यांच्या आदेश देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी फक्त 6000 रुपये वर्षाला दिले जात आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। कोळी सर, आपण बघतोय की शिवराजेश्वर मंदिर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे, या मंदिराच्या देखभालीसाठी फक्त 500 रुपये महिना दिला जातोय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये हे जे कारण हिंदुत्वाचं नाही, ही सरकार ढोंगी सरकार आहे। या सरकारला जर काही लाजलज्जा शिल्लक असेल यांनी तात्काळ निर्णय घेतला असता, परंतु अनेक वर्षांवर मागणी केली जाते। ही सरकार त्याच्याकडे जाणून बुजून केलं जात आहे आणि केवळ ही सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मताचा जोगवा मागण्याचं काम करत आहे। ही सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही, ही सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फक्त राजकारणातला मलिदी खाण्याचं काम करत आहे। निश्चितच कोळी सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तुमचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, मोठी बातमी म्हणावी लागेल। छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचं दैवत, संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशात सुद्धा अभिमानाने ज्यांचं नाव घेतलं जातं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एकमेव मंदिर आहे सिंधुदुर्गामध्ये। मात्र या मंदिराच्या देखभालीसाठी फक्त 500 रुपये महिना एवढा भत्ता दिला जातोय। त्यामुळे 500 रुपयांमध्ये या मंदिराची देखभाल कशी होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। किल्ले सिंधुदुर्गावर श्री शिवराजेश्वर मंदिर आहे आणि देशभरातील हे एकमेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मंदिरासाठी महिना फक्त 500 रुपये भत्ता दिला जातो। शिवाजी महाराजांच्या नावे सरकार चालवणाऱ्यांचा हात त्यामुळे आखडता का असा सवाल उपस्थित होतोय। तर मुख्यमंत्र्यांनी 1.5 वर्षापूर्वी या संबंधीचे आदेश दिले होते तरी सुद्धा त्याची आतापर्यंत अंमलबजावणी का झाली नाही असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी महिना 500 रुपये आणि पूर्ण वर्षभरासाठी फक्त 6000 रुपये इतके दिले जात आहेत। त्यामुळे करोडो रुपये खर्च करणारे हे जे सरकार आहे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी, त्यांचा हात या मंदिरासाठी आखडता का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांच्याकडे। थेट नागपूरमध्ये या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे आणि सर्व जे राज्याचे प्रतिनिधी आहेत ते तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला याच्यावरून या सगळ्या मुद्द्यावर घ्यायच्या आहेत। कल्पना, काय सांगाल?
बाळासाहेब थोरात आपल्या बरोबर आहेत. काय वाटतं, सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि 500 रुपये फक्त देखभालीसाठी देतात. 1.5 वर्ष झाले राज्य सरकारने आदेश काढले होते की हे जो निधी आहे तो वाढवण्यात यावा, पण अजूनही वाढवण्यात आला नाही. का, कसं बघता याच्याकडे? नाही, जर राज्य सरकारने मान्य केलं असेल निधी वाढवून द्यायचं तर दिलाच पाहिजे. 500 रुपयात तर काहीच होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर ते वाढवून दिला पाहिजे हेच मत माझं राहील. जर मान्य केलेलं आहे तर दिलाच पाहिजे. अधिकाऱ्यांकडनं का असं आदेश असूनही होत नाही? इतका पैसा राज्य सरकार खर्च करत आहे, शासन बरोबर काम करत नाही. याच्यात पर्यटन याच्यामध्ये मंदिरांकरता बऱ्यापैकी निधी आता उपलब्ध होत असतो. त्यामधून सुद्धा एखादा चांगला निधी उभा करून दिला तर कायमची व्यवस्था होऊ शकते. सिंधुदुर्गातला हा मुद्दा सभागृहामध्ये, आपण इथे नागपूरचं अधिवेशन सुरू आहे, इथेही वाढवून देण्यात संदर्भात कोणीही म्हणजे अनास्था दिसली कुठेही, कुणाकडनं आवाज? असं मुद्दे खरं महत्वाचा आहे. मला माहित नाही खरं, म्हणजे जर सदस्यांना कुणी व्यवस्थित अवगत केलं असतं तर उपस्थित निश्चित झालं असतं. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर बाळासाहेब थोरात म्हणाले की निधी नक्की जो वाढवून दिलेला आहे तो द्यायला हवा आहे. 500 रुपयामध्ये काही होत नाही असंही त्यांनी मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. फरा निश्चितच कल्पना, इतरही जे नेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला याच्यावर जाणून घ्यायच्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.